अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा येथे सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा येथे सकल मातंग समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। विविध भागांतून मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन दाखल झाले। हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मातंग समाजाला अनुसूचित जातीमधील योजनांचा आणि शासकीय सवलतींचा न्याय लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र उपवर्गीकरण करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली। अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित असून शासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर काही प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे चित्र पाहायला मिळाले। आता 2 महिने झालेत, पण राजेश अग्रवाल यांच्या समितीने कुठल्या प्रकारचा अभिप्राय शासनाला आतापर्यंत दिलेला नाही आहे। ही शासनाची दिरंगाई आहे। तर शासन आम्हाला खेळवत आहे, शासन आमच्यासोबत खेळते आहे। आता मातंग समाजाला न्याय द्यायचा असेल, मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल, वंचित समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तर शासनाने ही आमची उपवर्गीकरणाची मागणी लागू करावी आणि तात्काळ त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू करावी।